नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. विद्यार्थ्यांना कॉलेजच्या उंबरठ्यावर घेऊन जाणारी 10वीची परीक्षा सुरू झाली आहे. यंदा प्रथमच नवीन अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या या परीक्षेत सामान्य गणित आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांची 80 गुणांची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवायची आहे. यापूर्वी गणिताची 150 गुणांची परीक्षा होती, मात्र यापुढे गणिताचा पेपर 100 गुणांचा असणार आहे. राज्यभरातून 17,28,368 विद्यार्थी या परीक्षेला बसले असून यातील 15,58,639 विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमाचे तर 1,69,729 विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमाचे आहेत. एकूण 4,802 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडत आहे. अपरिहार्य कारणास्तव प्रात्यक्षिक परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्याला परीक्षेला बसता आले नाही तर त्यांना आउट ऑफ टर्नने परीक्षा देता येईल. ही परीक्षा 28 मार्च आणि 1 एप्रिल रोजी विभागीय मंडळातर्फे घेण्यात येईल. राजकारण हे निवडणूक केंद्रित झाले आहे असे मत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. साने गुरुजी तरुण मंडळाने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी गडकरी बोलत होते. या प्रसंगी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे, श्रीमंत दगडूशेठ मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे, खासदार दिलीप गांधी, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, साने गुरुजी मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे, शहराध्यक्ष अनिल शिरोळे, माजी खासदार प्रदीप रावत, नगरसेवक विकास मटकरी, नगरसेविका मनीषा घाटे, श्रीनाथ भीमाले, हेमंत रासने, योगेश मुळीक, मेधा कुलकर्णी, संजय चितळे, सूर्यकांत पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्याने सामाजिक आणि विकासाचे कार्य करावे. समाजात मोठ्या प्रमाणात दुःख आणि दारिद्र्य आहे. सामाजिक दायित्वाने कार्य करणाऱ्यांची गरज आहे. राष्ट्रवाद, सुशासन आणि विकासाच्या कामांनी देशाची प्रगती होईल. देशाचा विकास करण्यासाठी राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज आहे. सत्तेभोवती फिरणारे राजकारण थांबवण्याची गरज आहे. नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार, पंतप्रधान झाल्याने देशाचे प्रश्न सुटत नाहीत. देशाची आर्थिक व्यवस्था बिघडली आहे. रेकॉर्ड ब्रेक महागाई आणि गरिबी वाढली आहे. देशाची ही अवस्था चुकीची अर्थव्यवस्था आणि भ्रष्ट कारभारामुळे झाली आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून आर्थिक धोरण आखण्याची गरज आहे. देशाला माहिती तंत्रज्ञान आणि बायोटेक्नॉलॉजीची गरज आहे. राजकारणाचा खरा अर्थ समाजकारण आणि विकासकारण आहे. समाजकारणात साने गुरुजी तरुण मंडळाचे काम उल्लेखनीय आहे. यावेळी तांबे म्हणाले, देशाला भाजपाची गरज असून भाजपचे वातावरण कौटुंबिक आहे. काही नागरिक स्वतःच्या फायद्यासाठी देशात विभक्त कुटुंब संस्था आणण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाला समृद्ध करण्यासाठी कुटुंब व्यवस्थेची गरज आहे. नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन आणि नगरसेविका मनीषा घाटे यांच्या अहवालाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने बालेवाडी येथे आयोजित नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांच्या 4 दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप झाला. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कदम यांनी ही माहिती दिली. कदम म्हणाले, लोकशाही पद्धतीने युवक काँग्रेसच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये निवड झालेल्या विधानसभा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघातील अध्यक्षांसाठी 4 दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. राज्यभरातून सुमारे 600 पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. निवडणुकांमध्ये युवकांना अधिकाधिक संधी देण्याचे धोरण पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांनी आखलं आहे. यासाठी अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीमध्ये युवकांनी केलेल्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा आढावा घेऊन त्यांना निवडणुकांमध्ये संधी दिली जाणार आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले. पुणे लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहात काय, याबाबत विचारले असता कदम म्हणाले, मी पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. शहरात अनेक वर्षांपासून काम करणारे काही कार्यकर्तेही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. माझा जन्म आणि शिक्षणही पुण्यातच झालं आहे. सामाजिक कार्याची सुरुवात सांगलीमध्ये झाली, असंही कदम यांनी सांगितलं.
माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विविध विषयांशी संबंधित भाजपचे इंडिया व्हिजन डॉक्युमेंट तयार झाले असून ते पक्षाकडे सादर करणार असल्याची माहिती भाजप नेते नितीन गडकरी यांनी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात गडकरी यांनी आगामी निवडणुकीतील पक्षाची धोरणे, राजकीय परिस्थिती आणि टोल, आम आदमी पक्ष आणि राजकीय पक्षांच्या आघाड्या या प्रश्नांवर परखड मते मांडली. आगामी निवडणुकांसाठी भाजपने इंडिया व्हिजन डॉक्युमेंट बनवण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली होती. हे काम पूर्ण झालं आहे. येत्या 8 मार्चला अध्यक्षांना ते सादर केलं जाईल असं सांगून गडकरी म्हणाले, राष्ट्रवाद, सुशासन, विकास, ई-गव्हर्नन्स, भ्रष्टाचार संपवणे, लोकसेवा गॅरंटी अधिनियम आणि अंत्योदय या प्रमुख बाबींसह 68 विभागांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला आहे. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे. या संकटातून सावरणे, देशांतर्गत सुरक्षा, दहशतवाद, नक्षलवाद ही संकटे देशापुढे आहेत. अशा स्थितीत देशातील महागाई 25% कमी करणे, काळा पैसा संपवून भ्रष्टाचार रोखणे यासाठी देशातील कर योजनेत सुधारणा करण्याचा अंतर्भाव व्हिजन डॉक्युमेंटमध्ये आहे. यातून देशाला दिशा मिळून तो शक्तिशाली बनेल. आम आदमी पक्ष ही राजकारणातील एक फेज आहे, ती निघून जाईल. महाराष्ट्रात तरी आपचा प्रभाव पडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राजकारणामध्ये आता आघाड्या पर्यायी आहेत. महाराष्ट्रात महायुती भक्कम झाली आहे. अशा स्थितीत मनसेला त्यात घेण्याची शक्यता नाही. दिल्लीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा ही आपली राजकीय चूक होती असंही ते म्हणाले. आर्थिक संकट आहेच, पण इंटरनल एक्सटर्नल सिक्युरिटीचंही संकट तेवढंच मोठं आहे. विशेषतः चायनाच्या ज्या सीमा आहेत त्याच्याबद्दल आमच्याकडे आम्ही अध्ययनात माहिती आली. टॅक्स रिफॉर्मवर याच्यावरही आम्ही पुष्कळ अध्ययन केलं आहे. अर्थात अर्धवट काही सांगितल्यामुळे नवीन चर्चा होते. आम्ही जी टॅक्स सिस्टीम अशी निवडली आहे की जी महागाई 25% कमी करेल. जितके 34 टॅक्सेस आहेत त्यातले कमीत कमी 3 किंवा 4 टॅक्सेस म्हणून बाकीचे टॅक्सेस त्यात राहणार नाही. रेव्हेन्यू देशाचा 17 लाख कोटी आहे, तो 25 लाख कोटीपर्यंत जाईल. आणि महागाई तर 20% कमी होईलच. सरकारचं उत्पन्नही पण वाढेल, पण रेट टॅपिझम, लायसन्स राज मुक्त होईल. काळा पैसा जनरेट होणारं सिस्टीममधून संपेल आणि त्याचबरोबर व्हाईट इकॉनॉमी तयार होईल आणि त्याच्यामधून रोजगाराची निर्मिती होईल. बँक इंटरेस्ट कमी होतील आणि विशेषतः या सगळ्या सिस्टीममधून जो भ्रष्टाचार आहे तो समाप्त होईल. या सिस्टीममध्ये आम्ही याला रॅशनलायझेशन ऑफ टॅक्स सिस्टीम याचं त्याचं नाव ठेवलेलं आहे. त्यावर रॅशनलायझेशन आणि त्याचबरोबर टॅक्स सिस्टीममध्ये सुधार करण्याचं असं त्याचं हे आहे. आणि अनेक लोकांशी सल्ला करून आम्ही या सगळ्या बाबतीत करतो आहे. हे एक्झिस्टिंग जे तुम्ही छापता किंवा लिहिता त्याचा याच्याशी काही संबंध नाही आहे. आणि आज जेव्हा प्रत्यक्षात प्रेझेंट तेव्हा हे सगळं आपल्यासमोर आम्ही जरूर ठेवू. तर जेणेकरून आपल्या देशाचं भविष्य कसं बदलेल, चांगलं कसं होईल, जगात आपण पहिल्या क्रमांकावर जाण्याकरता काय निर्णय घेतले पाहिजे याचा तो प्रयत्न आहे. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA
BBA, MBA and MCA for engineering और साथ ही D Farm, B Farm और M Farm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। पारंपरिक आणि उत्साही वातावरणात भाऊला भाऊलींचा लग्न सोहळा शनिवार वाड्यासमोर जल्लोषात पार पडला। केळीची पाने आणि हार फुलांनी सजवलेला रंगमंच, सनईचे मंगलसूर, पॅन्टच्या तालावर निघालेली बाहुल्यांची वरात आणि मंगलाष्टकांच्या साथीने झालेली फुलांची मुक्त उधळण अशा पारंपरिक आणि उत्साही वातावरणात ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोर बाहुला बाहुलीचा लग्न सोहळा जल्लोषात पार पडला। समुद्र सरिता एक कंटिन्यू म्हणा निमित्त होते मैत्र युवा फाउंडेशन तर्फे आयोजित वंचित मुलांच्या संस्थेतील मुलांसोबत रंगलेल्या विशेष कार्यक्रमाचे। यावेळी मतिमंद मुलांसाठी काम करणारी सावली संस्था, अनाथ मुलींसाठी काम करणारी बालसदन संस्था, देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी काम करणारी सहेली संस्था, मतिमंद मुलांची जीवनधारा शाळा यांसोबत विवियाना प्री स्कूल, जो किड्स क्लब, रिदम डान्स अकॅडमी, उन्नती महिला बचत गट आदी संस्थांनी सहभाग घेतला। सलवार झब्बा, पुणेरी पगडी, फेटे आणि नथ नऊवारी साड्या घालून वऱ्हाडी या सोहळ्यात सहभागी झाले होते। समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर असलेल्या अनाथ अपंग चिमुकल्यांना सामान्यांप्रमाणेच लग्न सोहळ्याचा आनंद घेता यावा याकरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। चिमुकल्यांना आपुलकी आणि स्नेह मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करत बाहुला बाहुलीची अशीच नावे ठेवण्यात आली होती। गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवण्यात येतो। फाउंडेशनमध्ये असलेले महाविद्यालयीन आणि IT मधील युवक सातत्याने अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आयोजन करतात। 1993ला सुरुवात झाली आहे। नलिनी बालसदन आमचं DT बिरारी जॉईंट डायरेक्टर होते महिला बालचे, त्यांनी ही संस्था सुरू केली आणि तेव्हा 10 मुली आपण घेतो, 6 वर्षाचं घेतो आणि 18 वर्षापर्यंत त्यांना सांभाळतो आणि त्यांचे सगळं म्हणजे संस्कार वर्ग म्हणजे सगळं शिक्षण त्यांना जे आवड असेल त्याप्रमाणे त्यांचं 10वी नंतरचं शिक्षण करतो आणि लग्न करून देतो असं त्यांचं। घरापासूनच घरात हे आताच जरा मोठं केलं आहे, पण घरी मुलांना म्हणजे हा महिला बालच्या ह्याच्यात कार्यक्रम पण असतो की मुलांना सगळे रीतिरिवाज कळले पाहिजे वगैरे। आता मुलींची आपली लग्न होतं ते बघतातच, पण हा एक भातुकली किंवा भांडुकुंडीचा खेळ असतो ना मुलांचा, तर त्याच्यामध्ये त्यांना भाऊला भाऊलीचं लग्नाचं हे केलं। तसा आपण 5-6 वर्ष होऊन गेले आपण करतो, पण संकेत देशपांडे त्यांची ही कल्पना आहे की आपण असं शनिवारवाड्यावर करावं म्हणून असं।
सर्वजण एकत्र येऊन सर्वांना कळावं. आता सावली ही संस्था आणली आहे इथे, मतिमंद ती मुलं, कधी त्यांना बाहेर पडायला मिळत नाही. सगळे 3 संस्थातली मुलं इथं आलेली आहेत. तर मग ते सगळे एकत्र येतात. लोक आम्ही इन्व्हाइट केलेत लोकांना सुद्धा, त्यांना कळेल की काय चालली आहेत कामं, काय करतायत हे समाजासाठी असं. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. संजय काकडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुणेकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, सिम्बॉयसिसचे संस्थापक डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार, फिनोलेक्सचे प्रमुख प्रकाश छाबरिया, उषा काकडे, रुबी हॉलचे विश्वस्त डॉक्टर परवेज ग्रांट, आमदार विनायक निमहण, बच्चू कडू, प्रशांत बम, दीप्ती चौधरी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, सूर्यकांत काकडे, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, सत्कार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, संजय काकडे यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ते माझ्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी मी त्यांना काँग्रेस पक्षाचे सहयोगी सदस्य बनण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केल्याने आम्ही सत्कार समारंभास उपस्थित राहिलो. त्यांचा खडतर प्रवास विश्वास बसणार नाही असा आहे. त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणून कारकीर्द उजळवली. त्याचबरोबर अनेक तरुणांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी मदत केली. पुण्याच्या राजकारणातील त्यांचा प्रभाव सर्व पक्षातील मैत्री पाहता ते या क्षेत्रातही यशाचे शिखर गाठतील याचा मला विश्वास आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. संजय काकडे म्हणाले, मंत्रिपद नसल्यामुळे पुण्याचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे पुढील काळात पुण्यातील आमदारांना मंत्रिपद मिळावे. पुण्यातून नर्मदा परिक्रमेसाठी जाणाऱ्या नागरिकांना निनाद संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निनाद संस्थेच्या वतीने नर्मदा प्रेमींसाठी परिक्रमेदरम्यान सहकार्य करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन उद्यान प्रसाद इथं करण्यात आलं होतं. या मेळाव्यात सुहास लिमये, मिलिंद शिरगोपीकर, योगेश धर्माधिकारी, प्रकाश लिमये, सुरेश मांडके आदी मान्यवर आणि मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. या संदर्भात निनाद संस्थेचे उदय जोशी यांनी ही माहिती दिली. नर्मदा परिक्रमेमध्ये पैसे, राहण्याची सोय किंवा आजारी पडल्यास मदतीची व्यवस्था केली जाणार आहे. या मेळाव्यात नर्मदा परिक्रमा 82 दिवसात पूर्ण करणाऱ्या ॲडव्होकेट व्यंकटेश शास्त्री यांनी आपले अनुभव सांगितले. नर्मदा प्रेमींच्या वतीने नर्मदा परिक्रमेसाठी एक संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे. या संकेतस्थळावर नर्मदा प्रेमींना नर्मदा परिक्रमाबाबत सर्व माहिती मिळणार आहे. पुण्यातून 6 युवकांनी सायकलवर नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. या युवकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. नर्मदा परिक्रमेच्या मार्गातील अनेक खेड्यांचा अजून विकास झाला नाही. या खेड्यातील नागरिकांना आरोग्याबरोबरच इतर समस्या भेडसावत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी निनाद संस्था पुढाकार घेत आहे.
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.